नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टोटल 6 कंपनींबद्दल बोलणार आहोत, जे येणाऱ्या वीकमध्ये डिव्हिडंड किंवा स्प्लिट किंवा बोनस अनाउन्स करू शकते। तर सगळ्यात पहिले अशा कंपनींबद्दल बोलूया जे येणाऱ्या वीकमध्ये बोनस अनाउन्स करू शकते। तर सगळ्यात पहिले बोलूया शक्ती पंप्स इंडिया लिमिटेडबद्दल। तर या कंपनीचा करंट शेअर प्राइस आहे 4,531.45 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 9,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा। आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 394.30% रिटर्न दिले आहे। आणि या कंपनीने 7 ऑक्टोबर 2024ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 7 ऑक्टोबर 2024ला 5:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाउन्स करू शकते। चला आता बोलूया स्प्रिट ॲग्रो लिमिटेडबद्दल। तर या कंपनीचा करंट शेअर प्राइस आहे 13 रुपये 82 पैसे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 740.41 करोड रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 468.72% रिटर्न दिले आहे। आणि या कंपनीने 11 ऑक्टोबर 2024ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 11 ऑक्टोबर 2024ला बोनस शेअर अनाउन्स करू शकते। चला आता अशा कंपनीबद्दल बोलूया जे येणाऱ्या वीकमध्ये स्टॉक स्प्लिट अनाउन्स करू शकते। तर त्या कंपनीचे नाव आहे ज्युलियन ॲग्रो इन्फ्राटेक लिमिटेड। तर या कंपनीचा करंट शेअर प्राइस आहे 27 रुपये 45 पैसे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 54.32 करोड रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 12.50% रिटर्न दिले आहे। आणि या कंपनीने 8 ऑक्टोबर 2024ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 8 ऑक्टोबर 2024ला स्टॉक स्प्लिट अनाउन्स करू शकते। चला आता अशा कंपनींबद्दल बोलूया जे कंपनी येणाऱ्या वीकमध्ये डिव्हिडंड अनाउन्स करू शकते। तर सगळ्यात पहिले बोलूया वेदांता लिमिटेडबद्दल। तर या कंपनीचा करंट शेअर प्राइस आहे 508.90 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 2 लाख करोड रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 31.89% रिटर्न दिले आहे। आणि या कंपनीने 8 ऑक्टोबर 2024ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 8 ऑक्टोबर 2024ला इंटरिम डिव्हिडंड अनाउन्स करू शकते आणि या कंपनीने या इंटरिम डिव्हिडंडला देण्यासाठी रेकॉर्ड डेट ठेवली आहे 16 ऑक्टोबर 2024। चला आता बोलूया आनंद राठी वेल्थ लिमिटेडबद्दल। तर या कंपनीचा करंट शेअर प्राइस आहे 3,910.30 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 16,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 114.84% रिटर्न दिले आहे। आणि या कंपनीने 10 ऑक्टोबर 2024ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 10 ऑक्टोबर 2024ला इंटरिम डिव्हिडंड अनाउन्स करू शकते। चला आता बोलूया TCSबद्दल, म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल। तर या कंपनीचा करंट शेअर प्राइस आहे 4,250.10 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 15 लाख करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 17.40% रिटर्न दिले आहे। आणि या कंपनीने 10 ऑक्टोबर 2024ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 10 ऑक्टोबर 2024ला इंटरिम डिव्हिडंड अनाउन्स करू शकते आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 18 ऑक्टोबर 2024। तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।